काय कायची 87,000 दाखवली. ते गॅजेटियर मराठीचं आहे, हे तर मान्य आहे तुम्हाला. ते गॅजेटियर मराठीसाठीच आहे, म्हणजे कुणबीसाठीच आहे. असणारा जिल्ह्यातला मराठा त्या काळचा आत्ताची संख्या जोडायची. पूर्वीची 5,000 असेल आणि आत्ताची 20,000 असेल. हा, तर ती मराठीचीच वाढली, पोरं वाढली ती. बाहेरची कोण नाही आहे तसं नाही बाहेर ते काय आहे, हेच उलट बाहेर गेले तर आहे, हेच कदरून बाहेर गेले तर तिकडचं काही यायला काय तिथं कोणचं सोनं पिकत सगळे दगड गोटे घेत मराठवाड्याचं. उलट कदरून बाहेर गेले तिथं कोणी प्रोसेस करावं लागेल. झालं 13 महिने. मग लागू केल्याच्या नंतर तुम्ही ती प्रक्रिया सुरू करा. म्हणून आपण म्हटलं की हे आपल्याला मान्य आहे, तुम्ही जे म्हणता ते मान्य आहे. तुम्ही लागू केल्याच्या नंतर प्रोसिजर करा. 7/12 बघा, तुम्हाला बघा त्याच्याकडे 7/12 जमीन आहे का, आहे. गृह चौकशी काय करणार तुम्ही, 7/12 जमीन आहे का, दुसरं काय करणार. कुणबीचं प्रमाणपत्र द्यायचं म्हणलं मराठ्याजवळ जमीन आहे का. त्या काळामध्ये जमीन काय त्याला वावरत नव्हते, दुसऱ्या तिथं काम करत होता, तरी महसुलासाठी त्याचं नाव घेत होती. काय करता, दुसऱ्या तिथं मजुरी करत होता तो. मग व्यवसाय कायदा केला त्यावेळेस निजामाला, इंग्रजाला. त्यांनी काय करतो, तू शेती करतो, कोणाची करतो ती यांची बटाईनी केली, टाकला मग करासाठी ती होती. ते कर वसूल करण्यावर भर होता त्यांचा. पुढं चालून त्यांनी जमीन घेतली, मग काय तो कुणबी नाही का आता. काही गॅरंटी नाही. समजा आता ह्यो जे पण आता पोरग त्याचं जेच झालं नाही पुढं चालून, मग काय जेचं पोरग म्हणायचं नाही का त्याला, म्हणायचं नाही का त्याला तो झालं नाही म्हणून. त्याचं काही वेळी शेती नव्हती करत होता तो, मग त्याचा अर्थ का मराठा नाही का, किंवा तो काय कुणबी नाही का. जेचं पोरग काय जेच नाही का, जेचं पोरग आपल्याला कुठेतरी नियमात आणावं लागतं. नियमांमध्ये